नमस्कार बालमित्रांनो, मी आज इयत्ता 3रीमधील आपल्या सभोवतालचे जग भाग 2 मधील पाठ 2 कुटुंब वंशावळ हा पाठ मी समजावून सांगणार आहे. पहा, कपाटाची आवराआवर करताना वर्षाला तिच्या आईवडिलांच्या लग्नाचा अल्बम मिळाला. अल्बम मिळाल्यानंतर वर्षा आपल्या आईला विचारते, या फोटोमध्ये कोण कोण आहे? आई म्हणाली, वर्षा ही तुझ्या वडिलांची आजी आहे. वर्षाला वडिलांची आजी म्हणजे तिची पणजी पाहून आनंद झाला. त्यामुळे तिला आपले आई वडिलांचे आई बाबा म्हणजे तिचे आजी आजोबा आणि आजोबांची आई अशा नातेवाईकांचे फोटो पाहायला मिळाले. यात तिला आपले वडील, आजोबा, पणजोबा अशा 3 पिढ्यांची ओळख झाली. पिढी म्हणजे काय? प्रत्येक कुटुंबातील आधी असलेल्या व्यक्ती. आता हेच पाहना, वर्षा, तिचे आई वडील, आजी आजोबा आणि त्यांचेही आई वडील यांच्यामधूनच वर्षाला तिच्या कुटुंबाची वंशावळ करता आली. सांगा पाहू मी कोण? यामध्ये वाचन करून आपण नातेवाईक ओळखावयाचे आहेत. आता आपण पाहणार आहोत वंशावळ म्हणजे काय. पहा, वंशावळ म्हणजे कुटुंबातील सदस्यांची पिढ्यानुसार मांडणी. यामध्ये आई वडील, आजी आजोबा, पणजी, पणजोबा अशा पिढ्यांची नावे असतात. वंशावळ ही आपल्या कुटुंबाचा लहानसा इतिहास असतो. आपल्या कुटुंबाचा इतिहास वंशावळीतून कळतो. आपल्या कुटुंबातील पूर्वज कोण होते हे जाणून घेता येते. आपल्या वंशावळीत कुटुंबातील व्यक्तींची नावे आणि आडनावे माहीत होतात. वंशावळ म्हणजे काय हे आकृतीवरून आपण समजून घेऊया. येथे वर्षाचा कुटुंब वृक्ष दाखवलेला आहे. वर्षाचे आजी आजोबा, वर्षाचे वडील आई, वर्षाचा भाऊ माधव, तसेच वर्षाची आत्या म्हणजे वर्षाच्या आजी आजोबांची मुलगी, आजी आजोबांचा दुसरा मुलगा काका म्हणजेच वर्षाचा काका, काकाची बायको काकू आणि त्यांची मुले गीता आणि अभिजित. समजलं ना वर्षाचा कुटुंब वृक्ष? तसाच प्रत्येक मुलांनी आपला कुटुंब वृक्ष तयार करावयाचा आहे. वंशावळीचा अभ्यास का केला जातो? तर पहा, कौटुंबिक इतिहास समजून घेण्यासाठी, कुटुंबाच्या इतिहासाची आणि पूर्वजांची माहिती मिळवण्यासाठी आपण वंशावळीचा अभ्यास करतो. नातेसंबंध समजून घेण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध आणि त्यांचे एकमेकाशी असलेले नातेसंबंध वंशावळीतून समजतात. वंशाची माहिती मिळण्यासाठी बघा, ही पद्धत एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची मूळ ओळख शोधण्यास मदत करते. वंशावळ कशी तयार केली जाते? कुटुंबाच्या वंशावळीची नोंद एका मोठ्या झाडाच्या म्हणजेच कुटुंब वृक्षाच्या रूपात केली जाते. प्रत्येक नवीन पिढी जन्माला येणे म्हणजेच वंशवृक्षाचा विस्तार होणे. वंशवृक्षामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आपल्या पूर्वजांची माहिती मिळते. नव्या पिढीला जुन्या पिढीची ओळख याद्वारे होते. धन्यवाद बालमित्रांनो. नक्कीच तुम्हाला कुटुंब वंशावळ हा पाठ आवडला असेल. हा पाठ नक्की तुम्ही वाचा आणि त्या पाठाखालील स्वाध्याय नक्की सोडवा.